We'll open our Bibles to 2 Corinthians chapter 4 verses 8 and 9. We are afflicted in every way but not crushed, perplexed but not in despair, persecuted but not forsaken, struck down but not destroyed. हालेलुया. 2 कोरिंथ 14 अध्याय 8 आणि 9 वचन म्हणतं, आमच्यावर चोहोकडून संकटे येतात परंतु आम्ही संकुचित झालो नाही. आम्ही पेचात पडलो परंतु आम्ही निराश झालो नाही. आमचा पाठलाग होत आहे परंतु आम्ही टाकलेले नाही. आम्ही खाली पाडलेले आहोत परंतु आमचा नाश होत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. That is the kind of hope a child of God has. अशा पद्धतीची आशा देवाच्या लेकरांमध्ये असते. We are afflicted in every way. आणि प्रत्येक रीतीने आपल्याला त्रास होतात पण we are not crushed. आपला चुराडा होत नाही. Because God is on our side. आपला नाश होत नाही कारण देव आपल्या बाजूने असतो. We are perplexed. आणि आपण गोंधळात पडतो. But not in despair. पण आपण कधी असे नाराज निराश होत नाही. Because God is with us. कारण देव आपल्या सोबत आहे. We are persecuted. आपला छळ पण होतो. But not forsaken. पण आपण टाकलेले असे नाही. Because God is with us. कारण देव आपल्या सोबत आहे. We are struck down. आणि आपल्याला पाडलं जातं. But we are never destroyed. पण आपला नाश होत नाही. Because God is with us. कारण देव आपल्या सोबत आहे. Praise God. हे सगळं आपल्या आयुष्यात होतं पण तरी आपल्याला काही होत नाही कारण देव आपल्या सोबत आहे. We are knocked down. आणि कितीतरी वेळा खाली पडतो. But we are not knocked out. पण नाश होत नाही. Because we are always rising. कारण नेहमी वर येतो. By the strength of God we are rising. देवाच्या शक्तीनं देवाच्या ताकदीनं आपण नेहमी वर येतो. Praise God. देवाला धन्यवाद. The storms may come. आणि वादळ आयुष्यामध्ये येतील. The winds may blow. वारा वाहील. And the fire may burn. आणि आग सुद्धा जळेल. But पण we will not be consumed. आपण कधी भस्म होणार नाही. Why? का? Because the Almighty God is with us. कारण महान परमेश्वर आपल्या सोबत आहे. The Almighty God is with us. महान परमेश्वर आपल्या सोबत आहे. And we trust the Almighty आणि God. त्या महान देवावर आपला विश्वास आहे. Amen. आमेन. When the enemy comes like a flood, जेव्हा किंवा शत्रू पुरासारखा आपल्यावर येतो, the Spirit of God raises up a standard against us. त्याला देवाचा आत्मा आपल्या विरुद्ध एक स्तर उभं करतो. When the burden becomes heavy, जेव्हा ओझं फार जड होतं, His grace comes to carry us. त्याची कृपा आपल्याला उचलायला येते. Praise God. हालेलुया. देवाला धन्यवाद. The world may think we are finished, आणि जगाला कदाचित आपल्याला बघून असं वाटेल की आता हे गेले, हे संपले, हे आता खलास होणार. but then they see us arise. पण नाही, जगाला परत एकदा आपण वर येताना दिसतो. Praise God. देवाला धन्यवाद. Because God is with us. कारण की देव आपल्या सोबत आहे. Every morning I see the face of रोज God. सकाळी मी देवाचं मुख पहिलं बघतो. Because कारण I know मला माहित आहे ना, without Him देवाशिवाय I cannot face my daily challenges. मला नाही माझ्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देता येणार आहे. But with Him पण देव जर माझ्या सोबत असेल, I can face every enemy. तर आलेल्या प्रत्येक शत्रूला मी तोंड देऊ I शकणार can आहे. face every situation. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला मी तोंड देऊ शकणार आहे. Praise God. Many people, अनेक जण आहेत they live paycheck to paycheck, ज्यांचं असं म्हणजे कट चाललेलं असतं, struggling with debts, संघर्ष चाललेला असतो, कर्ज बाजारी झालेले असतात, job insecurities, त्यांना नोकरीविषयी न संरक्षण नाहीये, and rising costs of living. आणि महागाई तर दर दिवसाला वाढत आहे. यांना स्वतःच्या नोकरीचा काही भरोसा नाही. आज नोकरी आहे, उद्या कदाचित नसणार आहे. And the pursuit of wealth becomes a source of anxiety and pressure. आणि मग आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, पैशाविषयी टेन्शन आलं की मग त्यांना त्रास व्हायला लागतो, टेन्शन यायला लागतं. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 5 verse 10, उपदेशकाचा 5वा अध्याय 10वं वचन, whosoever loves money never has enough. ज्या कुणाचं पैशावर प्रेम आहे त्याच्याकडे पुरेसं कधीच नसतं. Ecclesiastes 5:10 says, उपदेशक 5वा अध्याय त्यातलं 10वं वचन म्हणतं, whoever loves money does not have enough. ज्या कुणाचं पैशावर प्रेम असतं त्याला पुरेसं मिळत नाही. Whoever loves wealth is never satisfied with their income. ज्या कुणाचं धनसंपत्तीवरती प्रेम बसलेलं आहे ते कधी आपल्या पगारावर समाधानी नसतात. Those who trust God, जी माणसं देवावर विश्वास ठेवतात, God honors them. देव त्यांचा मान करतो, God lifts them up. देव त्यांना उचलतो, God prospers them in a famine land. आणि देव त्यांना दुष्काळग्रस्त देशात सुद्धा समृद्धीला आणतो. When God blesses you, परमेश्वर जेव्हा तुला आशीर्वाद देतो, not everyone will celebrate with you. त्या सगळ्यांना आनंद होत नाही, सगळे तुमच्या बरोबर आनंद करत नाही. But that should not stop you. पण त्याच्यामुळे तुम्ही थांबायचं नाही. Your enemies will one day acknowledge God's hand upon your life. एके दिवशी तुमचे शत्रू सुद्धा कबूल करतील की देवाचा हात तुमच्या जीवनावर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. No matter how
hard life gets, आणि आयुष्य किती जरी अवघड झालं ना there is hope for everyone. तरी सुद्धा प्रत्येकासाठी आशा आहे बरं का. Everyone who turns to Jesus. जो प्रत्येक जण येशूकडे वळेल त्याला आशा आहे. आयुष्यात मग किती त्रास असू दे, Only Jesus can provide true peace and joy. फक्त येशूच तुम्हाला खरी शांती आणि खरा आनंद देऊ शकतात. Only Jesus can provide victory over life's struggles. फक्त येशूच तुम्हाला आयुष्यातल्या संघर्षांवरती विजय देऊ शकतात. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus has overcome the world. येशूंनी या जगावर विजय घेतलाय. How long will you fight your battles alone? किती दिवस तुम्ही तुमची जीवनी युद्ध एकटे लढणार आहात. Life can feel like a never ending battle. आयुष्य म्हणजे कधीही न संपणारे युद्ध असतं बरं का. So many people, अनेक सारी माणसं, they wake up each day ती माणसं रोज सकाळी उठतात carrying burden that seems impossible to आणि bear. रोज सकाळी उठल्यानंतर अशी सगळी ओझी त्यांच्यावरती असतात की जी ओझी त्यांना अशक्य वाटतात. Bills keep piling up. कारण की बिल रोज वाढतात, Relationships fall apart. नात्यांमध्ये भांडण होत जातात. दर दिवसाचे कार्यक्रम येते. Even when it seems that no one cares. जेव्हा असं वाटलं की कोणालाही काळजी नाही And even when the obstacles seem आणि insurmountable. जेव्हा असं वाटलं की या अडचणी केवढ्या मोठ्या आहेत, Call on to Jesus. तरी सुद्धा येशूंच्या नावाचा धावा करा. He is the compassionate one. येशू कळवळ्याने भरलेले He आहेत will का? bring light in your darkened life. येशू तुमच्या अंधारानं भरलेल्या जीवनात प्रकाश आणतील. He will turn your challenges into stepping येशू stones तुमच्या आव्हानांना एक वर जायची शिडी किंवा पायरी बनवतील, that will take you to a brighter future. ज्यातून तुम्ही उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा. Praise God. देवाला धन्यवाद. Don't try to kill yourself. तुम्ही आत्महत्या वगैरे करायचा प्रयत्न करू नका. Don't run away. अजिबात पळून जायचं नाही. If you are finding yourself struggling जर तुम्हाला असं आढळलं की माझा संघर्ष चाललेला आहे, with pressure माझ्यावर दबाव आलाय and despair, आणि मी नाराज झालोय, Jesus is just one call away. येशू एका हाकेवरच आहेत. Call unto me. मला हाक मार म्हणाले. His phone number is Jeremiah 33:3. येशूंचा फोन नंबर काय माहितीये? लिहून घ्या. लिहून घ्या. येशूंचा फोन नंबर देतोय. इर्मया 33:3. That is the phone number of Jesus. येशूंचा फोन नंबर आहे. कुठेही जाऊन लावायचा. Jeremiah 33:3. इर्मया 33:3 मध्ये लिहिलंय. And there it says, तिथे काय लिहिलंय? call unto me in the days of your trouble, तुझ्या संकट समयी मला हाक मार, and I will answer मी you. तुला उत्तर देईन. Praise God. मिळाला येशूंचा फोन नंबर. 10 आकडी वगैरे नाहीये, अक्षरी आहे. Jesus is always there, येशू आहेत ना. ready to help, ready to heal. येशू नेहमी आपल्याला बरं करायला, आरोग्य द्यायला तयार आहे. He will turn your darkness into light. आशीर्वाद द्यायला तयार आहे. तुझा अंधार प्रकाशात बदलायला तयार आहे. Without the peace of God, आणि देवाच्या शांतीशिवाय your minds will always be troubled. तुमची मन एवढी त्रासात जातील ना, You will always have sleepless nights. एवढं तुम्हाला रात्रीची झोपच येणार नाही. I sleep very nicely. मी छान झोपतोय मस्त. Because का? my pillow is Jesus. माझी उशी येशू आहेत. माझ्या उशीचं नाव आहे येशू. Amen. आमेन. Many people feel alone. अनेक लोकांना एकटं वाटतं ना. Even in the crowd, they feel अहो, alone. भरल्या गर्दीत कधी कधी माणसाला एकटं वाटतं. Even on social media, they feel alone. सोशल मीडियावर जाऊन जाऊन पण त्यांना एकटंच वाटतं. Temporary pleasures, तात्पुरती सौख्य आहे ती सगळी. entertainment, एवढं बघतात त्या फोनवर, एवढं बघतात मनोरंजन, करमणूक, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आणि काय काय काय, but still no peace. तरी शांती नाही. Entertainment, आता एवढं बघून तरी शांती मिळायला हवी होती ना. drinking, पण नाही शांती. मग दारू प्या, partying. मग सिगरेटी प्या, मग It पार्ट्या cannot करा. fill the void in your heart. तुझ्या हृदयातली ती रिकामी जागा कुठं भरून निघतीये? All your useless friends, तुझे सगळे एकतर निरुपयोगी मित्र, they cannot help you. एका काडीची मदत करायला होईना त्यांना. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 4:13 and 14, योहान 4:13 आणि 14, whoever drinks this water will be thirsty again and again. जो कोणी हे सगळं असं पाणी पिईल त्याला परत परत तहान लागेल. But whoever drinks the water that I will give पण जो कोणी मी जे पाणी देईल ते पाणी पिईल will never thirst. त्याला परत कधी तहान लागणार नाही. You will stop going for party once you come to Jesus. एकदा का तुम्ही येशूंकडे आलात ना, तुम्ही स्वतःहून पार्ट्यांना जायचं बंद कराल. You will stop drinking if you come to Jesus. तुम्ही स्वतःहून दारू पिणं बंद कराल येशूंकडे जर आलात तर. You will stop drugs if you come to Jesus. तुम्ही स्वतःहून ड्रग्स, सिगरेटी, बिड्या सगळं सोडून द्याल जर येशूकडे आलात तर. You will स्वतःहून. stop with all those evil friends if you just have Jesus. सगळे तुमचे ते वाईट मित्र मैत्रिणी तुम्ही सोडून द्याल जर येशूंकडे आलात तर. If you find Jesus, you will find meaning to your life. तुला जर येशू सापडले तर आयुष्याला अर्थ सापडेल. येशू पाया सब पाया, जीवन बदल गया
जब से यीशु आया, Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.